मिरजेत लाडक्या बहिणीचा देवाभाऊ थेट प्रक्षेपण. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न. शासन बदललं की स्कीम बदलणार, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन. आज मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं लाडक्या बहिणींचा देवाभाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला. यावेळी लाडक्या बहिणींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, युवा नेते सुशांतदा खाडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेश चिवटे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, निशिकांतदादा पाटील, स्वातीताई शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले. लाडका देवाभाऊ यांना पुढच्या वर्षी मुख्यमंत्री करावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. शासन बदलले की स्कीम बदलते, शासन बदलू द्यायचं नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे असं लाडक्या बहिणींना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केलं आहे. आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना मिळाले, पण एक लक्षात ठेवा, स्कीम चालू होणार, स्कीम चालू राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे, आमच्यावर नाही. हे स्कीम चालू राहतील, पुढे कंटिन्यू राहतील, आपल्या मुलाबाळांसाठी राहतील, आपल्यासाठी राहतील, आपल्या घरातल्या ज्येष्ठ सासू सासऱ्यांसाठी, आई वडिलांसाठी राहतील. त्या जर स्कीम चालू ठेवायच्या असतील कायमच्या, तर त्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. शासन बदलले की स्कीम बंद होते, लक्षात ठेवा. शासन बदलून द्यायचं नाही, स्कीम चालू राहणार. मग 1500चं 2000 होईल, 3000 होईल, काय व्हायचं होईल, पुढे वाढवतो. पण हे लक्षात ठेवा, कारण ही पद्धत आहे. शासन बदलले की आम्ही केलेलं तिने सगळं वॉशआउट करायचं आणि तिने दुसरं टाकायचं. म्हणजे ह्या स्कीम एवढ्या प्रसिद्ध झाल्या, एवढा माहोल, एवढा भावना तुमच्या आहेत, तर ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. हे पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा. एवढंच मी सांगायला उभा आहे. आज मी फलटणला जाऊन आलो, सकाळी मी फलटणला गेलो, फलटणला 2 कार्यक्रम केले. 4-4, 5-5 हजार महिला, एक कामगार मेळावा तिथे घेतला. आज जवळजवळ 2500 किट वाटल्या मी तिथं. 2500 किट काय आहेत? भांड्याचे किट आले ना कामगार मंत्र्यांच्याकडून. आम्ही का आता माणसं म्हणली किट वाढायला म्हणून एवढ्या लेडीज जमल्या, एवढ्या महिला जमल्या, एवढ्या बहिणी जमल्या सगळ्या. आज आम्ही किट वाटलं नाही बघा, तरी देखील बघा मध्ये खुर्च्या टाकून बसले सगळे. हा, मी येताना विचारतो काय परिस्थिती आहे. 5, 4:30, 5 दरम्यान मला पुण्याला अजून काय मुवमेंट दिसत ना, काय बरोबर थांबा म्हणले, 1 तासभर थांबा, रस्ता असेल अजून. पुन्हा 15-20 मिनिट फोन आला, भाऊ लवकर या, तुम्ही गतभर लाता ये. आपण चमत्कार करताय. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.